सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल रुद्रयश व्लॉग. सो मी आणि माझे मित्र जे आहेत ते आज आम्ही चाललोय एक्सप्लोर करायला पनवेलमध्ये गाडेश्वर डॅम. तर हे आज माझ्या ब्लॉगमध्ये नवीन आहेत. हा सचिन आणि हा आशिष. आशिष माझा 11 पासूनचा फ्रेंड आहे. सचिन आत्ता फ्रेंड झालाय. सो आता इकडे आम्ही बेलापूरला भेटलोय. लोकेशन वरती मीटअप होता. आता इथून आम्ही गाडेश्वरसाठी निघतोय. सो लेट स्टार्ट दिस ब्लॉग. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक अदई वॉटरफॉलचा व्हिडिओ आहे तिथे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तो सुद्धा नक्की जाऊन बघा. सो लेट स्टार्ट दिस ब्लॉग. हा रस्ता जाम भारी वाटतंय गाइस. म्हणजे रस्त्यावरती एवढं भारी वाटतंय ना, एकदम सकाळ सकाळ मोकळं आकाश आहे. एवढा पाऊस पण नाही, पाऊस भरल्यासारखा झालाय. आणि असं फ्री ओपन वे असेल ना, मजा येते. गाडीचा बाईक चालवायची रायडिंगची अशी मजा अशीच येते. तरी पण एवढा मोठा रस्ता नाही म्हणून आम्ही जरा असे पुढे मागे चाललोय. तो गाईज एवढं भारी वाटतंय ना इथे. म्हणजे जी वाईब येते ना एकदम अशी, ती फुल गावाकडची वाईब येते मला. तर म्हणजे असं वाटतं भाई मी गावाला चाललोय. अलिबागला, माझं गाव अलिबाग आहे. अलिबागला आल्यासारखं वाटतंय, कारण पुढचं गाव आहे प्रॉपर. मंदिर आहे. आणि रस्ता तर एवढा मस्त आहे ना, या रस्त्याला चालवायला काय मजा येते. हा, मध्ये मध्ये असे खड्डे भरपूर आहेत, बट खड्डे वगैरे सोडलं ना तर जाम भारी रस्ते. आणि व्ह्यू बघा ना, हा काय मस्त व्ह्यू आहे यार. डोंगरावरती असे मस्त क्लाउड्स आहे. हाय 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 हाय. व्ह्यू ने दिल जीत लिया भाई साहब. आणि हे जे आपले छोटे छोटे इथे लोकांचे फार्म हाऊसेस आहेत, रिसॉर्ट्स आहेत आणि गाव वगैरे. हा ब्रिज आहे यार. पाणी एवढं नाही गाईस, हे बघा पाणी जरा खूप कमी वाटतंय. आय गेस हेच पाणी पांडवकडे बोलतोय, सॉरी हेच पाणी जे आहे ते गाडेश्वरला पण फ्लो होत असेल. पाणी तर एवढं नाही वाटत आहे, बट बघू आता जाऊन पुढे. फक्त व्ह्यू बाप आहे यार गाईस, सॉलिड व्ह्यू मिळाला मला. थँक्यू नेचर फॉर दिस ब्युटिफुल व्ह्यू. इथे जर येत आहे ना तर प्लीज 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊनच या. रिक्षाने तर विचारच करू नका यायचा. हे खूप लांब आहे लिजिट. पनवेल पासून आम्हाला पनवेल सोडून जमाना झाला. नाही तर पनवेलमध्ये नाहीच आहे. पनवेल पासून बोलतात गाडेश्वर डॅम पनवेल, बट पनवेल नाही ऍक्च्युअल मध्ये. हे खूप जास्त पुढे, कारण आम्ही पनवेल मध्ये होतो अर्ध्या तासापूर्वी आणि आम्हाला अजून तरी पण 12 मिनिटं दाखवत आहेत. म्हणजे हे पनवेलचं तर डॅम नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही जे इथे येताय, हा गाईज नेचर बघा. हो काय रस्ता आहे यार गाईज. होय आय हाय 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 हाय. मस्त मस्त रस्ते. अशा रस्त्यावर जी राईड करायला मजा येते ना. तर गाईज आता आम्ही ना जात होतो गाडेश्वरला. आम्ही पोहोचलेलो नाहीये, गाडेश्वर पुढे आहे. पण इथे आम्ही थांबलो. हा एक स्पॉट आहे जिथे आम्ही बघितलं की खूप सारी म्हणजे गाड्या थांबतायत, लोक थांबतायत. सो आम्ही बोलू आपण एक्सप्लोर करूया स्पॉट थांबून 2 मिनिटं. आणि मग इथून सिनेमॅटिक्स काढू, फोटो वगैरे काढू आणि मग आपण पुढे गाडेश्वरला जाऊ. गाईज सीन असं आहे ना, आज ना खरं मध्ये मी सांगतो, आज ना माझ्याकडे ड्रोन कॅमेरा पाहिजे होता. जो ड्रोन शॉट आला असता ना इकडून, जो एक नंबर ड्रोन शॉट आला असता सिनेमॅटिक्स साठी. बट काय बोलतात त्याला, अनफॉर्च्युनेटली आय डोंट हॅव ड्रोन राईट नाव. बट कॅमेराने मी तुम्हाला बेस्ट व्ह्यू जसे नेहमी दिले त्याच्या आधी ब्लॉग मध्ये तसे देईन. काय जिकडे बघू तिकडे काही हेल्मेट घेऊनच फिरतोय. मग अशी खाताना पण हेल्मेट घेऊन बघा. बाईक वर ठेव हेल्मेट, तर नाही हेल्मेट घेऊन फिरायचं आहे बघा. गाईस पूर्ण फॅमिली येऊन बसली इकडे. अजून पण लोक येतात, गाड्या होत्या 1-2 जण गेली पण इथे. पुढे सुद्धा फॅमिली आहे. या लोकेशनचा जो व्ह्यू आहे ना तो एन्जॉय करा. गाईज हे बघा ना काय व्ह्यू आहे यार गाईज. म्हणजे आम्ही अजून गाडेश्वरला पोहोचलो पण नाहीये. आम्ही आत्ताशी गाडेश्वरच्या आधी एक स्पॉट आम्हाला हा दिसला म्हणून आम्ही या लोकेशनला थांबलोय. बट काय व्ह्यू आहे यार. म्हणजे इथे एवढं पाणी आहे, पुढे किती असणार आहे अंदाज लावायलाच हे होत नाहीये.
काय भारी वाटतं इकडे, म्हणजे असं वाटतं ह्या पाण्याला आता बघत राहावं. काय स्पीड आहे, काय फ्लो आहे, एक नंबर. आज खरं म्हणजे ना ड्रोन शॉट पाहिजे होता, एक नंबर व्ह्यू आला असता. बट हा व्ह्यू पण कमी नाही, हा व्ह्यू पण भाई बाप आहे. काय बघा ना, काय आहे. खरी लाईफ एन्जॉय हा करतो. इकडे येऊन पूर्ण फायदा हा उचलला. ट्यूब मध्ये मस्तपैकी तरंगत बसले. इथे याची मजाच भारी आहे. तुम्ही ज्या लोकेशनला येता ना तर तुम्ही रिग्रेट नाही करणार. फॉर शुअर तुम्हाला लोकेशन खूप आवडणार. सो गाईज, आय होप तुम्हाला हा व्ह्यू आवडला असेल. तो इथे आम्ही आलो होतो कारण हे जे लोकेशन आहे ना, हे फक्त आम्हाला जाताना रोडवरून दिसलेलं आणि पब्लिक थांबले म्हणून आम्ही एक्सप्लोर करायला थांबलेलो. तर आता आम्ही जे आहे ते चाललोय आपल्या मेन लोकेशनला म्हणजे गाडेश्वरला. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे गाडेश्वरलाच भेटतो. सो गाईज, फायनली आम्ही लोक पोहोचलेलो आहे गाडेश्वर डॅमला. म्हणजे तुम्ही बघू शकता, हे बघा इथे लो टाईड आहे. इथे पुढे जे तिकडे ते बायकर्स सगळे थांबलेत ना, तिकडे आम्ही चाललोय. तुम्ही जसं बघितलं, आशिष त्याची गाडी खूप मेहनत करून चिखलात घालून घेऊन गेले. सांगतोय नको जाऊ, तरी ऐकलं नाही त्याने. आणि काय, तुम्ही जर इथे येताय ना तर इथे खूप सारे रॉक्स आहेत. सो बेटर आहे की तुम्ही सँडल्स आणि शूज वगैरे घाला. फ्लिपफ्लॉप स्लिपर्स घालू नका, कारण ते स्लिप होतात आणि पाय ट्विस्ट व्हायचे चान्सेस जास्ती आहेत त्याच्यामध्ये. सो आता आम्ही पोचलेलो आहे गाडेश्वर डॅम. 1.5 तासाचा प्रवास केला इथे पोहोचण्यासाठी आम्ही. त्याच्यामध्ये 2 ब्रेक होते. एक तर तो जो व्ह्यू तुम्ही बघितला तो स्पॉट, आणि एक तर आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो. गाईज इकडून बघा ना, काय मस्त एस्थेटिक व्ह्यू येतो यार. म्हणजे पाणी पण आहे ना, फुल गार पाणी आहे गाईज. हा 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 हा, आय हाय हाय. हे बघा, फिश आहेत, फिश आहेत, फिश आहेत, छोटे छोटे फिश आहेत गाईज. आशिष भाई, कसं वाटतंय? बरं बरं वाटतंय बघा. कोणाची अंगात दम नव्हती यांचा इथपर्यंत गाडी घेऊन यायची. मी एकटा घेऊन आलोय इथपर्यंत माझी गाडी. आम्हाला किडे नव्हते. तुम्हाला एक क्लिप आधी समजेल की गाडी कशी घेऊन आला. वा, मी तर ती तर ठेवणारच आहे मी ब्लॉग मध्ये, त्याचं तुम्ही बघा. स्किप करा ती क्लिप, पण माझी गाडी आणली आहे मी बघा ते. पण ती क्लिप बघू नका. नाही नाही, याला याला किडे बोलतात, याला दम नाही बोलत, याला बोलतात किडे. तुला की तू इथे आणली गाडी, त्या दादाने ना एक्सपल्स आणली, त्याचं समजतं. हा भाई पल्सर घुसवून आणलंय इकडे त्याने, आणि फुल चिखला विकलत. हा, फुल चिखला विकलत टाकून आणले आणि आता ठेवले पाण्याजवळ फोटो काढायला. चला तर मग काही, आता आम्ही पाण्यामध्ये जातोय. तर तुम्हाला पण मी व्ह्यू दाखवतो, व्ह्यू पण एन्जॉय करा. स्ट्रगल बघा, स्ट्रगल बघा, दगडामध्ये एक्सपल्स अडकले बा. स्ट्रगल बघा गाईस. थांब थांब, खेचावी लागेल, खेचावी लागेल. एक, 2, 3, अजून एक, 1, 2, 3. चलो सचिन भाई, कम ऑन, यू कैन डू इट. सचिन, सचिन. हो हो हो, हाय भाई. एक्सपल्स बघा, एक्सपल्स बघा. हाय 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 हाय. इकडे येऊन हा सीन वरते. इकडे आल्यावर हा एवढा सीन भेटला वरते. होय 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 होय. पहिले ना आम्ही लोक तिकडे होतो त्या पॉइंटला. आता आम्ही बाईक वाईक प्रॉपर इथे लावले, आणि जे मेन जिथे सगळी लोक होती ना मागासपासून, त्या लोकेशनला आता आम्ही चाललोय बघा. थोडासा ट्रेकिंग आहे, थोडंसं ट्रेक आहे जरासं, आणि आलो.
इथे जरा ना गाईस पाण्याला जरा फोर्स आहे, म्हणजे जरा भिजायला जरा पाय वाय मजा येईल जरा. पुढे एकदमच तिकडे ना साधं होतं, तिकडे जिथून मी आता तुम्हाला दाखवलेलं. इथून थोडं बघा, नंतर आम्ही इथून ना थोडंसं ना इथून तिकडे पुढे पण जाऊ. तिकडे पुढे लोक आहेत, अजून पब्लिक आहे, तिकडे जाऊ. पण इथून पाण्यात नाही जाणार, त्या साईडने फिरून जाऊ. इथे थोडं आम्ही भिजतो आणि मग तिकडे जाऊ. गाईज आता आम्ही फायनली आलेलो आहे या साईडला. म्हणजे आम्ही आता मगाशी ब्रिजवर होतो बघा, मी तिकडे ब्रिजवर होतो, तिथून आम्ही आता इथे खाली आलोय. आणि इकडून जो व्ह्यू दिसतोय ना गाईज, मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. तुम्हाला हा व्ह्यू खरंच खूप आवडेल आणि आम्ही एक्सपेक्ट नव्हता केला. हा अनएक्सपेक्टेड व्ह्यू आहे जो आम्हाला मिळाला आहे. एक सेकंड, मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू आवडला तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गाईस खूप मजा आली पाण्यामध्ये. खूप थंड पाणी आहे आणि वाहतं पाणी आहे ना. आणि माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे वाहत्या पाण्यामध्ये असं बसून स्विम करण्यासारखं, मजा करायचा. पण जाम मजा आली. मला उठायला होतच नव्हतं. मी असं तरंगत होतो. आशिष लेवलला हात द्या, आशिषला हात दिला, मी पाण्यात, आशिष पण पाण्यामध्ये. एवढी मजा आली ना. हे बघा बाकीचे लोक पण इथे खूप एन्जॉय करतायत सगळे. आणि ही आहे इथे आता हे सगळे रायडर्स पण आलेत, बायकर्स. हे लोक पण पाण्यामध्ये आता एन्जॉय करायला जाणार आहेत. खूप थंड पाणी आहे आणि लोक तर खूप पुढे पुढे गेले. आम्ही तरी इथेच होतो. बट नाही गाईस, खूप मजा येते. आणि हे जे पुढे दिसतंय ना, हे बघा, हे जे पुढे दिसतंय ना, हे पुढे पूर्ण डॅमच्या साईडला हे आहे. पूर्ण वाहतं पाणी आहे, डॅम आहे. त्याचा फ्लो जास्ती असला तर इथे पण अलाउड नसतं. बट व्ह्यू जो येतोय ना गाईज, व्ह्यू तो एक नंबर आहे इथून. तर गाईज आता आम्ही इथून जाणार आहे. त्याचे पहिले लोकेशन होतं बघा, जे ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला दाखवलेलं, तिथे जाऊन ह्या दोघांना पोहायचं आहे. त्या दोघांना असं पोहण्यासारखं पाणी नाही मिळेल ना, इथे खूप दगड आहेत. त्या दोघांना तिकडे पोहायचं आहे, तर ते पोहतील आणि मी जो आहे तो ब्लॉग शूट करीन. मी एवढ्या पाण्यात नाही उतरत. सो बघू, तिकडे जाऊ आणि मग तिथून आम्ही शंकर मंदिरात जाऊ आणि मग परत रिटर्न घरच्यासाठी निघू. गाईज आत्ता जे तुम्ही सिनेमॅटिक्स बघितलेत ना, हा एक असा सरप्राईज स्पॉट होता. आम्ही येत होतो आणि येताना इकडचे जे एक लोकल काका होते ते चाललेले, तर त्यांना मी विचारलं, तर ते बोले बाळांनो, त्यांनी रस्ता सांगितला आम्हाला. त्या रस्त्याने आम्ही खाली आलो ना, तर हा जो व्ह्यू तुम्ही आत्ता बघितलात ना सिनेमॅटिकमध्ये, जो वाहतं पाणी वगैरे आणि माउंटन, तर तो व्ह्यू आला होता. तर आता इथे हा स्पॉट वाढल्यामुळे आम्ही जे पहिल्या स्पॉटला थांबणार होतो ना, तिकडे नाही थांबत आहे. डायरेक्ट आता आम्ही मंदिर आहे, मंदिराच्या इथे आम्ही एक असं पॉन्ड बघितला होता, तर त्या पॉन्डच्या इथे थांबू, मंदिर बघू आणि मग इथून आम्ही घरी जाऊ. सो तो मंदिर जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि इकडचं खूप फेमस मंदिर आहे. म्हणजे जर गाडेश्वरला येते तर त्या मंदिरामध्ये नक्की व्हिजिट करा. तर आता जे आहे ते आम्ही मंदिरासाठी निघतोय, तर मी तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या लोकेशनवरती भेटतो. सो गाईज आता आम्ही फायनली आलेलो आहे गाडेश्वर मंदिरला. हे गाडेश्वर मंदिर इकडचं खूप फेमस लोकेशन आहे आणि हे जे गाडेश्वर मंदिर आहे ना, हे खूप
फेमस पण आहे आणि खूप जुनंही आहे. तर तुम्ही जर गाडेश्वर डॅमला येत आहे तर प्लीज इथे तर थांबाच. गाडेश्वर मंदिरमध्ये खूप प्रसन्नता आहे. खूप ऐकलंय मी या मंदिराबद्दल, फर्स्ट टाइम आज आलोय. बट बघूया आता. पण हे मंदिर ना खरंच म्हणजे बाहेरून मी उभा आहे इकडे ना तरी पण खूप भारी वाटतं. मी तुम्हाला आता मंदिरातलं दाखवतो. हे बघा, ओम श्री गाडेश्वर मंदिर. तर तुम्ही जर इथे येताय ना तर प्लीज या मंदिरला नक्की व्हिजिट करा. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. सो गाईस, मंदिरात एवढी जास्त गर्दी नाही, शांतता आहे. बट गणपती बाप्पा आहेत आणि हे जे हनुमानजी आहे तिकडे, तिथे गणपती बाप्पांचा मूर्त आहे आणि आतमध्ये महादेवाचं मंदिर. गाईस, फायनली आपण गाडेश्वर मंदिरात आहोत आणि इथे शूट करायला अलाउड नाहीये, तर तुम्ही सुद्धा इथूनच व्ह्यू बघा आणि पाया पडून या. गाडेश्वर मंदिरमधून दर्शन घेऊन बाहेर आलात ना तर इथे बाजूलाच अजून एक खूप पवित्र शंकराची पिंड आहे. इथून खाली जायचं, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे गणपती बाप्पा आहे, बाकी सगळे देवी देवता आहेत आणि ही आपली शंकर भगवानची मूर्त आहे, पिंड आहे. खूप भारी वाटतंय. गाईस, जर गाडेश्वरला तुम्ही येताय ना तर मी तुम्हाला दाखवतो. हे मेन गाडेश्वरचं आपलं मंदिर. त्याच्यानंतर इथे सुद्धा एक खाली जिथे मी आत्ता गेलो तिकडे मूर्त आहे, पिंड आहे महादेवाची. आणि आता मी जिथे चाललोय ना तिथे नदीकडे जायचा रस्ता आहे, तर ते पण आता आलोय तर एक्सप्लोअर करून घेऊया. कारण सारखं सारखं तिथे येणार नाही ऑब्विसली. सो एक्सप्लोअर करून घेऊया. बघा, नदी दिसते इथून. जास्ती नाही, 10-12 पायऱ्या आहेत फक्त. आणि पायऱ्या उतरलं की ही आहे नदी. गाईज, नदीकडे आलात ना, नदीकडे आल्यावरती पण एक शिवलिंग आहे, एक अजून एक शंकराची पिंड आहे. ही बघा, बीचवर नाही सॉरी, नदीवरती आल्यावरती ही बघा, ही पण एक महादेवाची पिंड इकडे. सो गाईज, आजचा जो ब्लॉग आहे ना त्याचा हा जो स्पॉट आहे जिथे मी आता उभा आहे, हा लास्ट स्पॉट आहे. इथे आज आपला ब्लॉग एंड होणार आहे. पण एंड व्हायच्या आधी मी तुम्हाला इकडचे जे सिनेमॅटिक शॉट्स आहेत ते दाखवतो. कारण इथे ना खूप वाहतं पाणी खूप मस्त आणि सुंदर दिसते. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, मस्त वाहतं पाणी आहे इकडे खाली आणि फुल फोर्स मध्ये आणि प्रेशर मध्ये. म्हणजे तुम्ही जर दुसरी साईड बघाल ना या ब्रिजची तर बघा किती शांत पाणी आहे एकदम. म्हणजे ते वाहतच आहे बट खूप असं शांत वाटतंय. आणि व्ह्यू तर काय मस्तच आहे यार. मी काय बोलू, आज मला सगळे व्ह्यू जाम भारीवाले भेटलेत. म्हणजे जे कॅमेऱ्यात रेकॉर्ड नाही करू शकलो ते डोळ्यांनी रेकॉर्ड केलेत, पण ते पण जाम भारी होते. आणि मी जेव्हा गाडेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन केलं ना तर खूप प्रसन्न वाटलं. ते मंदिर म्हणजे खूप स्पिरिच्युअल, खूप जास्ती स्पिरिच्युअलिटी आणि पॉझिटिव्हिटीचं हे आहे, काय बोलतात, भरमार आहे. खूप पॉझिटिव्ह वाटतं गाईस तिकडे गेल्यावर. आणि हा डॅम बघा ना गाईस, हाय 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 हाय, काय व्ह्यू आहे यार, मस्त व्ह्यू आहे यार. आम्ही इथे आलो ना गाईस तेव्हा आम्हाला कळलं, जेव्हा आम्ही डॅमला होतो तेव्हा, गाडेश्वरच्या डॅमच्या इथे, की तिथे पुढे वॉटरफॉल पण आहे. पण जो वॉटरफॉल आहे ना गाईस, तो वॉटरफॉल खूप पुढे आहे. म्हणजे 10 मिनिटं तर जायला लागणार, त्याच्या पुढे अर्धा तासाची ट्रेकिंग आहे. सो खूप लेट होणार होता म्हणून आम्ही आज तिकडे नाही व्हिजिट केलं. बट एक गोष्ट मला ना या व्लॉग मध्ये सांगू इच्छिते, आणि ती अशी सांगायची ना गाईस, की आजचं जे हे लोकेशन मी फिरलो ना, जी ग्रीनरी मी बघितली, त्यानंतर ना मला एक अजून असं बोल ना उत्साह आला की बाकी ठिकाणी एक्सप्लोअर करायचा. कारण खूप सुंदर आहे आपलं महाराष्ट्र. म्हणजे नाही बघितले, म्हणजे आतापर्यंत मी नव्हतं बघितलं. सो मला असं वाटायचं की मी फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ वगैरे बघायचो ना, तर त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. बट जेव्हा तुम्ही स्वतः येता, एक्सप्लोअर करता ना, एक वेगळीच फिलिंग येते. खूप खूप आनंद वाटला आज मला, जाम भारी होतं आजचं. फिलिंगच म्हणजे एक्सप्रेस नाही करता येणार, खूप भारी होतं. जे ग्रीनरी, जी ब्युटी, जे नेचर मी बघितलं. म्हणजे अजून महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी ठिकाण आहेत आणि मी नक्की एक एक करत ना ते ठिकाण एक्सप्लोअर करीनच. आणि ब्लॉग सुद्धा आपण नक्कीच बनवू. सो आजचा जो हा ब्लॉग आहे ना, हा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे नवीन येणाऱ्या ब्लॉगचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि कुठला व्ह्यू, कुठला सीन तुम्हाला जास्ती आवडला हे तुम्ही
मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर कुठलं असं लोकेशन माहिती असेल तर ते सुद्धा सांगा की इथे जाऊन बघ वगैरे, तर मी तिथे सुद्धा व्हिजिट करीन. आणि आजच्यासाठी एवढंच. मी तुम्हाला भेटीन परत एकदा दुसऱ्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. सी यू. लव्ह यू ऑल. बाय बाय.